नाशिकची जागा जी आहे याच्यावरचा क्लेम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अजिबात सोडलेला नाही। भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये ते काम करत आहेत, पक्षाचे फाउंडर आहेत। भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी महायुतीच्या सर्वच नेत्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे। शेवटी स्थानिक पातळीवर काही प्रश्न असतात, ते सोडवण्यामध्ये आम्हाला यश नक्की येईल। पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, केंद्रीय पातळीवरचे नेते या संदर्भामध्ये लक्ष घालत आहेत। लवकरच तो तिढा सुटेल। आमची इच्छा आहे की ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी आणि आम्हाला खात्री देखील आहे की भुजबळ साहेब त्या ठिकाणी उमेदवार असतील तर निश्चितपणे आम्ही ती जागा खेचून आणू आणि आमच्या पक्षाच्या निवडून येणाऱ्या संख्येमध्ये एक निश्चितपणे वाढवू। पण स्वतः भुजबळ साहेबांनी त्या संदर्भात खुलासा केलेला आहे। ते म्हणतात की जवळपास महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे तो 3 आठवड्यापेक्षा आता त्याला 4 आठवडे होत आहेत। त्यांची प्रचारात आघाडी दिसून येते, अजूनही महायुतीचा उमेदवार तिथे दिला जात नाही, त्यामुळे प्रचार आम्हाला घरोघरी पोहोचता येत नाहीये। हा एक मोठा प्रश्न आहे तर त्या मतदारसंघात सध्या उपस्थितीत झालाय, त्यामुळे भुजबळांनी स्वतःहून तर ही माघार घेतलेली आहे। नाही, त्याच्यामध्ये ती माघार अशी म्हणता येत नाही। भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडली की उमेदवारी लवकर जाहीर झाली पाहिजे। हे खरं आहे की विरोधकांना लवकर लोकांपर्यंत पोहोचायची संधी मिळते। जरी आम्हाला कमी कालावधी मिळाला तरीसुद्धा नाशिकच्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांनी अनेक वर्षापासून केलेलं काम, त्या ठिकाणची सर्व सामाजिक परिस्थिती, एकूणच भुजबळ साहेबांचं व्यक्तिमत्व पाहता कमी वेळेमध्ये ते सगळा मतदारसंघ कव्हर करतील, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे। परंतु शिवसेनेचे जे हेमंत गोडसे आहेत ते प्रचाराला लागलेले आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रचार यंत्रणा कामं करत आहेत आणि तेही दावा ठोकत आहेत। कसं आहे, हेमंत गोडसे सुद्धा महायुतीचाच एक घटक आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे, जशी आम्हाला अपेक्षा आहे तशी त्यांनाही त्या ठिकाणच्या उमेदवारीची अपेक्षा आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांची जी काही चर्चा झालेली आहे त्या अनुषंगानं कदाचित त्यांना विश्वास वाटत असेल की उमेदवारी त्यांना मिळेल, आम्हाला जसा विश्वास वाटतो की त्या ठिकाणची उमेदवारी आम्हाला मिळेल, तर त्या पद्धतीनं त्यांचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। आमचंही पक्ष पातळीवर त्या ठिकाणी काम चालू आहे। काल पंकजा मुंडे बोलल्या की प्रीतम मुंडेंना भाजपकडून उमेदवारी नाशिकमधून लढवू। पंकजाताई काय बोलल्या त्याचं उत्तर आपण त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतलं पाहिजे। शेवटी त्या महत्त्वाच्या जबाबदार नेत्या आहेत, त्या कुठल्या पार्श्वभूमीवर बोलल्या हे आत्ताच सांगता येणार नाही।